देवा, आता हे काय विपरीत. पण म्या म्हणतो विठ्ठलाची मूर्ती गेली कुठं? काही समजेल असं झालंय. कालच आम्ही मंदिरात येऊन गेलो, तेव्हा तर मूर्ती आपल्या जागीच होती नव. पण हे कसं शक्य आहे? एका रात्रीत मूर्ती गायब म्हणजे काय? जादूटोणा झाला की काय? पाटील, मला वाटतं मूर्तीची चोरी झाली असावी. मूर्तीची चोरी? असं कसं म्हणता तुम्ही कुलकर्णी? अहो, मंदिराचा पुजारी नारोभट तर इथे झोपलेला असतो. नारोभट, अहो नारोभट, नारोभट, बाहेर या जरा. नारोभट, मला वाटतं तो घरी गेला असावा. चल रे जरा, त्यासनी बोलावलं म्हणावं. काय तो सोक्ष मोक्ष लागायच हवा. पाटील, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे म्हणा. कारण काल संध्याकाळपर्यंत मूर्ती जागेवरच होती. रात्रीला तर नारोबटाचा मुक्काम इथंच असतो. मग चोरी? छे. जर मूर्ती चोरीला गेली असेल तर साऱ्या गड्यांना गावात पाठवून देतो. ज्याच्याकडं मूर्ती सापडल त्याची मात्र धडकत नाही. याच देवळात याच खांबाला बांधतो. सर्व समक्ष त्याची चामडी जर नाही सोलून काढली तर नावाचा शंकर पाटील नाही म्या. पाटील, जरा सबुरीनं घ्या. मूर्ती इथंच कुठंतरी म्हणजे देवळातच असेल. नारोबट येईल